मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे का? नाही, देता येणारही नाही आणि ती मागणी माझ्या अंदाजानं मराठा समाजाने करूही नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी ठरवता येईल का असं सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून ठरवता येणार नाही. तरांगींची मागणी आहे की सरसकट द्या. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काही आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा नाही आहे की कुणब्यांना आरक्षण देता येत नाही. शासन कोणाला जात देऊ शकत नाहीये. शासन फक्त एवढंच करू शकतं की त्याची जात आहे त्याला तो हक्क देऊ शकतो. पण मी म्हटलं ना की काही गोष्टी जरांगेशी बोलाव्या लागतील. जे एक्झामिन होऊन गेलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा दाखला देता येणार. कुठलाही जज कितीही आरक्षणवादी असेल तो विचार काय करतो, अरे एक समाज 30% ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि आता तो पुन्हा संरक्षण मागतोय. शरद पवार जबाबदार आहेत मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी. जेव्हा तुम्हाला एका कोणाला तरी ब्लेम ठेवता येणार नाही. प्रकाश आंबेडकर कोणाच्या बाजूने उभा आहेत, मनोज जरांगे की छगन भुजबळ? माझ्या आजोबांनी दोघांनाही आरक्षण दिलेलं आहे. मराठा, दलित, मुस्लिम अशा प्रकारचं नवं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर ठरवतील का? आम्ही आता मुख्यमंत्र्यांच्या नादी नाही लागलेलो. आम्ही आता असणारा प्राईम मिनिस्टरच्या नादी लागलेलो. आमचं आता एकमेव टार्गेट आहे, BJPचं गव्हर्नमेंट येऊ द्यायचं नाही. केंद्रामध्ये कुठलंही सरकार येईल दॅट शुड बी दी कोएलिशन गव्हर्नमेंट. आम्ही वंचित ते वंचितच राहणार. इंडियाचे दरवाजे बंद झालेत असं बंद झालेत असं मी त्या ठिकाणी ॲटलिस्ट आम्ही तरी मानून घेतलेलं आहे. RPIमध्ये असा एवढा कुठला संघर्ष आहे? रिटायरमेंटच्या स्टेजवरती आल्यानंतर सुद्धा कवाड्यांचं वागणं कसं आहे, झोली घेऊन उभं राहण्याचं जे राजकारण आहे त्याला राजकारण म्हणत नाही. मला मिळो न मिळो राजासारखे जगा. 6 तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडतील त्या मतावरती तुम्ही ठाम आहात? ते अजून एक 10-12 दिवस थांबावं लागेल आपल्याला. मंडळी नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या बेधडकमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. बेधडकमध्ये आज एक बेधडक व्यक्तिमत्व आलंय, ज्यांच्याशिवाय महाराष्ट्राचं राजकारण पूर्ण होऊ शकत नाही, ज्यांच्याकडे महाराष्ट्राच्या आणि राजकारणात आणि समाजकारणामध्ये ते वादळ उठवण्याची आणि ते वादळ शमवण्याची सुद्धा क्षमता आहे. ते व्यक्तिमत्व कायदे पंडित आहे. ते व्यक्तिमत्व राजकीय आहे. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर आज आपल्या सोबत आहेत. सर, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये. स्वागत केल्याबद्दल आभारी. आणि माझा पहिला प्रश्न हा आहे, 6 तारखेच्या नंतर महाराष्ट्रामध्ये जातीय दंगली घडतील अशा प्रकारचं भाकीत आपण व्यक्त केलं होतं. त्यानंतर खूप वाद झाले, टीका टिप्पणी झाली. त्या मतावरती तुम्ही ठाम आहात? मी 6 नंतर म्हटले, 6ला नाही म्हटलेलं आहे. 6 नंतर. हां, ते 6 नंतर मला वाटतं एकच दिवस गेलेला आहे. हां, त्याच्यामुळे दंगली 6 नंतरच्या मी म्हणालेलो आहे. ते अजून एक 10-12 दिवस थांबावं लागेल आपल्याला. ही अस्वस्थता एका बाजूला आहे, पण ज्या पार्श्वभूमीवरती तुम्ही अतिशय महत्त्वाची भूमिका घेतली आहे, राज्यातला मराठा आणि ओबीसी ह्या 2 समाज घटकांमध्ये एक प्रकारे अस्वस्थता आज आहे, त्याकडे तुम्ही कसं पाहताय? मी असं म्हणेन की ज्यांचा ओबीसी आरक्षणाशी संबंध नव्हता त्या ह्याच्यामध्ये आता ते संबंध जोडायला लागलेत. म्हणजे आम्हाला माहिती आहे की ज्यावेळेस आम्ही पहिला ओबीसीचा मोर्चा काढला त्यावेळेस मला गोपीनाथ मुंडेंनी फोन केला, प्रकाशराव मला यायचं आहे. तर म्हटलं जनता पक्ष काय, म्हणजे भारतीय जनता पक्ष काय, त्यांना काही म्हणू द्या, मला यायचं आहे. आणि ही वॉज दी ओनली ओबीसी नेता की जो इतर पक्षामधला असं मी म्हणेन की आमच्या मोर्चामध्ये सहभागी झाले. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की कमिटमेंट टुवर्ड्स ओबीसी हे एक नेतृत्व आणि दुसऱ्या बाजूला ओबीसींचं आता राजकारण पुढं आलेलं आहे आणि म्हणून केलेलं नेतृत्व, या 2 ह्याच्यामधला फरक मानतो. पण प्रकाश आंबेडकर कोणाच्या बाजूने उभा आहेत, मनोज जरांगे की छगन भुजबळ? माझ्या आजोबांनी दोघांनाही आरक्षण दिलेलं आहे. हां, हे लोकांनी विसरू नये. मराठा सायमन कमिशनमध्ये तो जो अहवाल सायमन कमिशनला आरक्षण कोणाला असावं त्याच्यामध्ये त्यांनी मराठा हा सुद्धा इन्क्लूड केला होता.
आता हा वेगळा भाग आहे की मराठा समाजामध्ये असणारं शिवाजी महाराजाच्या काळापासून असणारा मराठा समाजामधला वाद तो चालत आलेला आहे की काही मराठी निजामाच्या बाजूने आणि काही मराठी शिवाजी महाराजांच्या बाजूने. मावळे जे होते ते आपले सामान्य आयुष्य जगत राहिले, परंतु निजामी मराठी जे होते ते सत्तेच्या गादीवरती बसले. आणि मध्यंतरी 80-90च्या दरम्यानमध्ये आपण असणारे हे सत्तेमध्ये बसलेल्यांच्यामध्ये सिंग लावायची सवय झाली होती, आपल्याला लक्षात असेल. अमुक अमुक पाटील सिंग, अमुक अमुक पाटील सिंग, अमुक ते आम्ही त्यांना अरे बी सिंग तर उत्तर भारतातलं आहे. नाही नाही, ठाकूरांची निशाणी आहे. ती जी मेंटॅलिटी आहे, ती मेंटॅलिटी जी आहे ती इथल्या असणाऱ्या ह्या रयतेतल्या मराठ्याला दुय्यम स्थान देते, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून तो पूर्णपणे वंचित राहिलेला अशी परिस्थिती आहे. म्हणजे त्या काळात वंचित होता, आत्ताही तो वंचित आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावं ही तुमची भूमिका आहे का? नाही, देता येणारही नाही. आणि ती मागणी माझ्या अंदाजानं मराठा समाजाने करूही नाही. याचं कारण असं आहे की हे एक्झामिन होऊन गेलेलं आहे. आणि जे एक्झामिन होऊन गेलेलं आहे त्याचा पुन्हा पुन्हा दाखला देता येणार नाही. बरं, आता जसं मराठा समाजाला आरक्षण का मिळालं नाही, सामाजिक दृष्ट्या ते मागास का मिळालं नाही, तर कोणी गायकवाड आयोग वाचलेलाच नाही. गायकवाड आयोग असा म्हणतो की मराठा समाज 30% ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आहे. तेव्हा कुठलाही जज कितीही आरक्षणवादी असेल तो विचार काय करतो, अरे एक समाज 30% ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आणि आता तो पुन्हा संरक्षण मागतोय. पण त्यांचं म्हणणं फॉर्म्युलाच चुकला आहे. सुप्रीम कोर्टानं जो कॅल्क्युलेशन केलंय त्या फॉर्म्युल्याचं. माझं म्हणणं असं आहे, आता तुम्ही उत्तर काही द्या. प्रश्न असा आहे की गायकवाड आयोगामध्ये हे फिगर्स आहेत की नाही. आता हे देणारे फिगर्स कोण, तर देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीसचं आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड काय, तर RSS आयडिओलॉजिकल बॅकग्राऊंड. RSSची आयडिओलॉजी काय, तर आरक्षण नसावं. त्याच्यामुळे दिखावा करून मराठ्यांच्या पाठीमागे खंजीर खोपसण्यात आला मतदान घेऊन. शरद पवार जबाबदार आहेत मराठा समाजाला आरक्षण न मिळण्यासाठी, अशा प्रकारची एक मांडणी सातत्यानं काही लोकांकडून केली जाते. तथ्य माझं म्हणणं असं आहे की आता शंकरराव चव्हाण सुद्धा मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर सुधाकर नाईक सुद्धा असणारे मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री होते, वसंतदादा मुख्यमंत्री होते. त्याच्यामुळे तुम्हाला एका कोणाला तरी ब्लेम ठेवता येणार नाही. एक तुम्ही सोशल इंजिनिअरिंग महाराष्ट्रात काही पहिल्यांदा केलेलं नाही आहे. तुम्ही नव्या प्रकारचं सोशल इंजिनिअरिंग करू पाहताय का? मराठा MDM ज्याला आपण म्हणतो, मराठा दलित मुस्लिम, अशा प्रकारचं नवं सोशल इंजिनिअरिंग करण्याचा प्रकाश आंबेडकर यांचा प्रयत्न आहे का? एक मी पहिल्यांदा सांगतो की आम्ही असणारं ओबीसीचं आंदोलन उभं केलं आणि ओबीसींचं आरक्षण आम्ही मिळवलं आहे. ते आम्ही सिक्युअर्ड केलेलं आहे. त्याच्यामुळे ओबीसीला आम्ही कधी अंत देणार नाही आहोत. बरं, त्याच्यामुळे असं मग हे सोशल इंजिनिअरिंग कसं आहे तुम्ही सांगा. कुठलं हे तुम्ही जे सोशल इंजिनिअरिंग करू पाहताय तुमच्या मनात काय? आम्ही आत्ता जे इंजिनिअरिंग करतोय ते आम्ही असं सांगतो. आणि ते आम्ही आता नाही, गेल्या 7-8 महिन्यापासून. कारण अकोल्यामध्ये ओबीसी होता तुमच्या इंजिनिअरिंगमध्ये. अकोल्यामध्ये ओबीसी होता ना, आहे ना, अजूनही आहे, तो नाही असं नाही. आत्ताचं आम्ही असं जे काही गेल्या 7-8 महिन्यापासून जे म्हणतो ते म्हणजे सरकार कोणाचं येईल हे आम्हाला सांगता येणार नाही, पण नरेंद्र मोदी विल नॉट बी दी प्राईम मिनिस्टर. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री प्रकाश आंबेडकर ठरवतील का? आम्ही आता मुख्यमंत्र्याच्या नादी नाही लागलेलो आहोत. बरं, आम्ही आता असणारा प्राईम मिनिस्टरच्या नादी लागलेलो आहोत. तेव्हा आ टार्गेट इज नाव प्राईम मिनिस्टर. उत्तर प्रदेशमध्ये सोशल इंजिनिअरिंग झालं, मायावतींनी केलं. मायावती उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री सुद्धा झाल्या. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या 2 राज्यातलं एक साम्य आहे. इथलं दलित पॉलिटिक्स खूप
महत्त्वाचं आहे, त्याला अवेरून कुठलंही राजकारण होऊ शकत नाही. महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत दलित मुख्यमंत्री झालेले नाही आहेत. होणारही नाहीत. का होणार नाहीत? एक पहिल्यांदा तुम्ही डेमोग्राफी ही कधीच लक्षात घेतलेली नाही आहे. महाराष्ट्रामध्ये SC पॉप्युलेशन ही फक्त 12% आहे, 12.5% आहे. गुजरातमध्ये ती 7.5% आहे. त्याच्यामुळे 12.5% बसून जो चेंजेस केलेला आहे महाराष्ट्रामधला, हा सगळ्यात मोठा चेंज असं मी मानतोय त्या ह्याच्यामध्ये. आणि 22 ते 28% असूनही तो चेंज आपल्याला UPमध्ये दिसत नाही. बरं. आणि त्याच्यामुळे सत्तेच्या लढाईपेक्षा मी असं म्हणेन की मुख्यमंत्री किती झाली ह्याच्यापेक्षा सोशली चेंजेस जे झालेत महाराष्ट्रामध्ये आणि UPमध्ये, मी असं म्हणेन महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात झाले. अगदी त्याच्यासाठी राजकारण महत्त्वाचं असतं. माझा पुन्हा मुद्दा तोच आहे. मी त्या मुद्द्याला मुद्दाम फोर्स करतोय. मराठा आणि दलित समाजाचं एकत्रीकरण करण्याचा तुमचा प्रयत्न सुरू आहे का? आता मनोज जरांगे पाटलांसोबत तुमची आता मीटिंग होणार आहे? माझी बोलणी म्हणजे ते याला बसले होते, आन्सनला बसले होते त्यावेळेस माझी भेट. आता काही भेट आहे 1-2 दिवसात? नाही, अजून काही भेट नाही माझी. तशी काही चर्चा, बॅकडोर चर्चा काही सुरू आहे? काही चर्चा नाही आहे की दोघांनी एकत्र यावं याच्या? नाही, अजून काही चर्चा नाही आहे. तुम्हाला वाटतं अशी शक्यता आहे की असं होऊ शकतं? ते काय, कारण त्यांना खूप चांगला सपोर्ट मिळतोय. म्हणजे सपोर्ट मिळतोय हा त्यांचा, हे बरोबर आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, मी नाही म्हणत नाही आहे. पण अजून त्यांना काही गोष्टींची क्लॅरिटी आली पाहिजे. बरं, जशी त्याच्यामुळे असणारे हे आहेत. मी ते उल्लेख नाही करत. कधी भेटले तर त्यांना सांगेन काय काय करायला पाहिजे ते. प्रश्न त्याच्यामधला तो नाही आहे. प्रश्न आमचा आता आम्ही काय करतोय हा तुम्ही विचारलेला आहे. आमचं आता एकमेव टार्गेट आहे की सेंटरमध्ये BJPचं गव्हर्नमेंट येऊ द्यायचं नाही. दिस इज फर्स्ट अजेंडा. पण मग जर सेकंड अजेंडा जो आहे मराठा, दलित, मुस्लिम हे 3 कॅल्क्युलेशन एकत्र झाले तर ते शक्य वाटतं तुम्हाला? येतो. सेकंड याच्यामध्ये जे आहे, केंद्रामध्ये कुठलंही सरकार येईल दॅट शुड बी दी कोएलिशन गव्हर्नमेंट. बरं. आता या दृष्टिकोनातून आम्ही असं बघतोय की वंचित बहुजन आघाडीकडे मतदान आहे की नाही, तर आहे. आम्ही असं ते इंडियाकडे वळवावं असं आम्हाला वाटलं, म्हणून आम्ही असं प्रयत्न केले. येणार आहे इंडियावर. त्याच्यामुळे असं आम्हाला असं दिसते की आता आमचे दरवाजे, आम्ही वंचित ते वंचितच राहणार. इंडियाचे दरवाजे बंद झालेत असं वाटतं? बंद झालेत असं मी त्या ठिकाणी ॲटलिस्ट आम्ही तरी मानून घेतलेलं आहे. का पण असं की तुम्हाला असं वाटतंय 4 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या नंतर की आता तिथं जाण्यात पण काही अर्थ नाही का? इतर मित्रांची जी परिस्थिती आहे ती तुमची आहे. मी जे म्हणालो की इथल्या राजकारणातला जो रिंग मास्टर आहे, त्या रिंग मास्टरचे खेळ आपण असं लक्षात घेतले पाहिजे. बरं. आणि त्या रिंग मास्टरचे खेळ लक्षात घेऊन आपल्याला आपली स्ट्रॅटेजी आखली पाहिजे असं आम्ही ठरवलं, वंचितने ठरवलं. आणि मी जसं म्हणालो की मी 5-7-8 महिन्यापासून बोलतोय की नरेंद्र मोदी विल नॉट बी दी प्राईम मिनिस्टर. ओके. गव्हर्नमेंट कोणाचं असेल हे आम्हाला सांगता येणार नाही. तेव्हा आमचं राजकारण आम्ही फायनल केलेलं आहे. तुम्हाला कालच्या मीटिंगला इंडिया आघाडीच्या बोलवलं होतं? निमंत्रण होतं? नाही. कालच्या बैठकीला जी होणार होती ती? नाही. जर ते म्हणतायत तुम्ही या, मग तुम्हाला असं अधांतरी का ठेवलं जातं की ते आम्ही असं जसं म्हणालो ना की वी आर नॉट डिपेंडेंट अपॉन देम नाव. त्यांनी बोलवावं न बोलवावं आम्ही असं त्याची पर्वा करतो. एक वाक्य तर नाही आहे तिकडे तुमच्याबद्दल? आता ते मला माहीत नाही आहे. कारण आम्हाला असं उद्धव ठाकरे सगळी चर्चा सांगत नाही, सिलेक्टिव्हली चर्चा सांगतात फक्त. त्याच्यामुळे आमचं सेनेनं आमचं जुळलेलं आहे. त्याच्यामुळे असं त्यांनी आम्हाला जे काही सांगितलं ते आम्ही ब्लाइंडली ऐकतो आणि त्यांना आम्ही प्रश्न विचारतच नाही की बाई हे काय झालं, कशामुळे झालं, काय नाही. आम्ही ते त्यांच्याकडे सोडून. म्हणजे महाविकास आघाडीत तुम्ही आता आहात? नाही, महाविकास आघाडीत पण नाही. बिलकुल नाही. आत्ता जे आहोत तुम्ही असं म्हणा की सेना आणि आम्ही जवळ आहोत. बरं.
आणि सेनेने सांगितले की तुम्हाला महाविकास आघाडीमध्ये घेण्याची आमची जबाबदारी आहे, ती आम्ही त्यांच्याकडे सोडून पण दिलेली आहे. सेनेसोबत तुम्ही मुंबईपुरते आहात की पुन्हा मग महाराष्ट्र? आता तो त्यांनी ठरवण्याचा इश्यू आहे, तो आमचा नाही. बर, आम्ही त्यांच्याबरोबर आहोत एवढं आम्हाला माहिती आहे. हां. आता आम्ही त्यांनी आम्हाला मुंबईपुरतं ठेवायचं की महाराष्ट्रापुरतं ठेवायचं हाही त्यांचाच इश्यू आहे. पण या सगळ्यामध्ये एक प्रश्न पडलाय की म्हणजे मला माहिती आहे तुम्ही उत्तर देणार ह्या प्रश्नाचं. जर वेगवेगळ्या विचारधारा असणाऱ्या म्हणजे शिवसेनेचा विचार काय आहे तुम्हाला माहिती आहे, मी सांगायची गरज नाहीये. एवढा संघर्ष तुमचा झाला, शिवसेनेसोबत असेल, बाळासाहेबांसोबत असेल, सगळं तुम्ही एकत्र आला. RPI मध्ये असा एवढा कुठला संघर्ष आहे की सगळे RPI एकत्र येऊन लढू शकत नाहीत? मुद्दा एक. मुद्दा दोन, रामदास आठवले असं म्हणाले की जर तुम्ही पुढाकार घेणार असाल तर तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एकत्र यायला तयार आहे. इज इट पॉसिबल? प्रश्न असा एक लक्षात घ्या की सेनेचा जो पॅन्थरचा आणि शिवसेनेचा जो संघर्ष होता, तो संघर्ष हा एका वेगळ्या पातळीवरचा होता. त्याच्यातला एक भाग आपण लक्षात घेतला पाहिजे की प्रबोधनकार आणि डॉक्टर बाबासाहेब या दोघांनी अगोदर सोशल रिफॉर्म्स या नावाखाली एकत्र येऊन काम केलं होतं. माझ्या मताप्रमाणे पॅन्थरचा रोख अत्याचाराला धरून देवांकडे वळणं आणि सेनेने त्या काळी आरक्षणाचा मुद्दा घेऊन लढणं, हे दोन टोकाचे इश्यूज होते त्या ह्याच्यामध्ये. त्यांचंही हे नव्हतं आणि ह्याही नव्हतं. रिअलाईज झाल्यानंतर पॅन्थर संपली आणि बाळ ठाकरेंनी स्वतःचा अजेंडाच बदलला आणि हिंदुत्वाचा अजेंडा घेतला त्या ह्याच्यामध्ये. आणि त्या हिंदुत्वाच्या अजेंड्याच्या जोरावरती मग BJP बरोबर बसून त्यांनी असणारं हे केलं. त्याच्यामुळे मुळात माझं असं म्हणणं असं आहे की हिंदू फिलॉसॉफीशी विरोध आहे की मनुस्मृतीशी विरोध आहे. बाबासाहेब नेहमी म्हणत होते की आम्ही असणाऱ्या मनुस्मृतीच्या प्रिन्सिपलशी जुळणारं नाही आहोत आणि आम्ही त्याच्याशी जुळून घेणार नाही आहोत. तेव्हा लढा जो होता पूर्ण फुले शाहू आंबेडकरवाद्यांचा, तो मनुस्मृतीच्या विरोधातला होता आणि तो आजही कायम आहे. RPI बद्दल मला प्रश्न आहे की RPIचा सगळे विचारधारा म्हणजे अजित पवार, भाजप, आता हे सगळे एकत्र येत आहेत. प्रश्न एक असा आहे की ज्यांना वापरण्यात आलं, तुम्ही इंडिपेंडंट आज काही नाही झालं तरी अजित पवार स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकतो. RPI मधला कुठला नेता असा होता की जो आपला निर्णय, आता 70 ओलांडली, 80 आली, रिटायरमेंटच्या स्टेजवरती आल्यानंतर सुद्धा कवाड्यांचं वागणं कसं आहे? मला टीका करायची नाही. झोली घेऊन उभं राहण्याचं जे राजकारण आहे त्याला राजकारण म्हणत नाही. तुम्हाला मिळो न मिळो राजासारखे जगा. राजकारणामध्ये मिळतंच असं नाही आहे. हे डिफरन्सेस आहेत, हे मिटू शकत काही नाही. माझं म्हणणं असं आहे की साकार नाही होऊ शकत. शेवटी असं आहे त्याच्यामध्ये की आता तर अर्धे तर गेलेच, शिल्लक फक्त कटोरा घेऊन राहिलेले आहेत, एवढीच माझं सगळ्यांचं म्हणणं आहे त्याच्यामध्ये. मी कोणाबद्दलही बोलतो मी त्याच्यामध्ये, काही नाही. प्रश्न असा आहे की एक जातीय चळवळ ही कधीही चालू शकत नाही आणि एक जातीय लीडरशिप हे जे सगळं वर्तमानपत्रातून थोपल्या जाते, TV च्या माध्यमातून थोपल्या जाते की तुम्ही एक जाती आहात, तुम्ही एकत्र या. सॉरी, मी त्याला मान्य करत नाही. माझा प्रिन्सिपली त्याला विरोध आहे. तुम्हाला एक जातीची लीडरशिप, एक जातीचा पक्ष, एक जातीचं संघटन, एक जातीचं हे अजिबात मला मान्य नाही आहे. मग प्रकाश आंबेडकरांना आता पुढच्या कुठल्या जाती एकत्रीकरणाचं प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की या सगळ्या व्यवहाराच्या ह्याच्यामध्ये आम्ही जसं म्हणालोय आज की आजचा आमचा असणारा जो टार्गेट आहे, तो टार्गेट टू सी दॅट देर इज अ कोएलिशन गव्हर्नमेंट इन दी सेंटर. ओके.
आणि कोएलिशन गव्हर्नमेंट आम्हाला करायचं असेल तर 304 असणारी BJP ही 250 वरती कशी येईल हे आमचं आहे. आणि तुम्ही महाराष्ट्रामधला असताना जर मला विचारलं तर आमचा प्लॅन असा आहे त्याच्यामध्ये की मिनिमम 30 म्हणजे 30 नॉन BJP MP झाले पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही प्ले करणार आहोत. तुम्हाला किती जागा हव्यात? आम्हाला जागायचा नाही इश्यू. मी काय म्हणालोय, मी आत्ता काय म्हणालोय की आम्हाला असणारं मिनिमम 30 नॉन BJP MPs आणायचे आहेत. बरं. त्याच्यामुळे आम्ही अगोदरपासून जे म्हणत आलेलो आहोत की आमच्या सीटचा ह्यावेळेसचा इश्यू नाही आहे. MIM तुमच्यासोबत असेल? नसेल, घेणार नाही. कंप्लीट त्यांचा मुस्लिम वोटर आत्ता त्यांच्यापासून गेलाय म्हणून की काय, त्यांचा बेस गेलाय? त्यांच्याकडे त्याही काळात त्यांच्याकडे बेस नव्हता. हां, आजही त्यांच्याकडे नाही. बरं. तुम्ही दर्ग्यावर गेला होतात, मुस्लिम समाजाला सुद्धा तुम्ही साथ घालताय? मी अगोदरपासून घालतोय, आता नाही आहे. मी अगोदरपासून घालतोय. माझी पहिली सुरुवात जी आहे 84ची निवडणूक ही मला मुस्लिम लीगनी पाठिंबा दिला. पवारांसोबत त्या दिवशी चहा ती गोडी आली दोघांच्या नात्यामध्ये, जी गेली अनेक दशकं आम्ही असं त्या ठिकाणी 2 कप चहा पिऊ नये, कॉफी पिऊ नये. काय का सुप्रिया सुळे त्या खालच्या कार्यक्रमाला आल्या आणि त्या म्हणाल्या की माझ्या ऑफिसमध्ये आपण असं बाहेर घेण्यापेक्षा माझ्या ऑफिसमध्ये कॉफी घ्या. आणि तेव्हा आमच्या बसल्या 15-20 जण जे होतो ते आमच्या लक्षात आलं की बाजूला शरद पवार आहेत. तेव्हा हितनं कॉफी घेतली की तिथल्या कॉफी. किती वर्षानंतर तुम्ही प्रत्यक्ष असं भेटलात? बरं, शरद पवारांसोबत भेटलो. त्याच्यावर नवीन नाही आहे काही त्याच्यामध्ये. बरं, एक चाय पे चर्चा राहुल गांधींसोबत झाली तर प्रश्न मिटू शकतो? आम्ही पत्र दिलं होतं त्यांना. हां, आता तेच कॉफी प्यायला तयार नाही तर त्याला आम्ही काय करणार? बरं, आत्ता तुमची मांडणी अशी आहे की ह्या 4 राज्यांच्या निवडणुकांमध्ये एका बाजूला मांडणी अशी केली जाते की मोदींची जादू अजून कायम आहे. तुमची मांडणी अशी आहे की हा विजय EVMचा आहे. माझं म्हणणं असं आहे की वेट टिल दी एंड ऑफ जानेवारी. बरं. आणि ट्रूथ विल बी आउट. काय असतं आहे तुमच्या हातात? माझ्या हातात नाही आहे. हां, इनव्हिजिबल स्टेटच्या हातामध्ये आहे. त्याच्यामध्ये दे विल कम आउट विथ इट. EVMच्या विरोधात लढा उभा राहतोय आता? माहिती निघाल्यानंतर कदाचित राहील. आणि डोंट बी सरप्राईज इफ द इलेक्शन कमिशन ऑफिस हे घेराव झालं तर. सरप्राईज नका हो. बरं, मी ह्या मुलाखतीच्या शेवटाकडे जाताना मला काही प्रश्न विचारायचे आहेत. महाराष्ट्राच्या ह्याच्यामध्ये मराठा आरक्षणाबद्दल तुम्ही कायदेशीर अभ्यासक आहात, म्हणजे घटनेचा खूप चांगला तुमचा अभ्यास, कायदे पंडित आहात. व्हॉट इज द सोल्युशन? मी सोल्युशन मांडणार नाही. याचं कारण असं आहे की मला माहिती आहे, मी जसं तुम्हाला उदाहरण दिलं की देवेंद्र फडणवीसच्या कालावधीमध्ये गायकवाड कमिशनचा आयोग आला. ते गायकवाड कमिशनच्या आयोगानेच मराठ्यांना आरक्षण मिळालं. आता नवीन आयोग येतोय. देर इज नो यूज. प्रश्न असा आहे की तुम्ही अगोदरच हातपाय पोळून घेतलेले. बरं. आणि हातपाय आणि तेच पोळलेले हातपाय तुम्ही कोर्टामध्ये जाणार असाल तर कोर्ट जजमेंट तेच देणार आहे की बा तुमचे हातपाय पोळलेले आहेत. एक सांगितलं जातं सरसकट कुणबी प्रमाणपत्र दिलं जावं, ही मागणी व्यवहार्य आहे, देणं शक्य आहे कायदेशीरदृष्ट्या? मराठा समाजासाठी नुकसानकारक ठरेल. प्रश्न असा आहे त्याच्यामध्ये की हे व्यवहार्य आहे की नाही. कायदेशीरदृष्ट्या व्यवहार सोडून द्या, आपण असं म्हणू की भावनिकदृष्ट्या वगैरे नाही, कायदेशीरदृष्ट्या. कारण सुप्रीम कोर्टानं एका बाजूला सांगितलेलं आहे की मागास नाही आहेत, अशा वेळी बॅकडोअर एंट्री ओबीसीमध्ये देणं शक्य आहे का? सरसकट सगळ्यांना एक कायदा करून. प्रश्न असा आहे, एक लक्षात घ्या की कुणबी हा ओबीसीच्या यादीमध्ये आहे का? एक भाग हो आहे. 1930, 1920, 1910 या सेन्ससमध्ये तुम्ही कुणबी आहात
हे जर म्हटलं आणि कुणबी यादीमध्ये आहे म्हटलं तर तुम्हाला देणं भाग आहे. देणं भाग आहे. पण आता कायदेशीर देणं भाग आहे. सुप्रीम कोर्टातला निकाल हं. त्या धर्तीवरती आता सरसकट द्या. सुप्रीम जरांगेंची कोर्ट- मागणी आहे की सरसकट द्या. सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय आहे की मराठा समाजाला आरक्षण देता येत नाही. हं. सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा नाही आहे की कुणब्यांना आरक्षण देता येत नाही. सरसकट मराठा समाजाला कुणबी ठरवता येईल का? सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून ठरवता येणार नाही. पण ज्यांच्या सर्टिफिकेटमध्ये कुणबी, हा मागणी ही आहे की सगळ्यांना सरसकट कुणबी करा. सरसकट तुम्हाला असे सगळ्या मराठा समाज ज्यांचे जे सर्टिफिकेट मराठा समाज म्हणून आहे हं. त्यांना तुम्ही कुणबी म्हणून देऊ शकत नाही, कारण का शासन जात देऊ शकत नाही आहे. हं. कायदेशीर अडचण ती बघितली पाहिजे हा. की शासन जात देऊ शकत नाही आहे. हा कारण याच्याबद्दल शासनाने- चर्चा होत नाही फारशी. म्हणून सांगितलंय की शासन कोणाला जात देऊ शकत नाही आहे. हा हा शासन फक्त एवढंच करू शकतं की त्याची जात आहे ज्याची का आहे ती, त्याला तो हक्क देऊ तो हक्क शकतो, देऊ शकते, पण जात देऊ शकत जर नाही. जात देऊ शकत नाही. हं. म्हणून मी म्हटलं ना की काही गोष्टी जरांगेशी बोलाव्या लागतील. हा त्याच्यामधलं अशात आणि कायदेशीर काही गोष्टी त्यांच्याशी बोलून त्या स्पष्ट कराव्या लागतील. त्याचंही हे आहे. कधी भेटताय कोणाला मनोज जरांगेंना? अजून तरी नाही म्हणजे अजून तरी टेबल अजेंडा ठरलेला नाही. टेबल ठरलाय टेबलही ठरलेला नाही. पण भेट होऊ शकते. भेटायला हरकत नाही आहे. माझं म्हणणं आहे, मी दोनदा जाऊन भेटून आलो त्यांना. बरं. त्याच्यामुळे असं आहे. पण आणि strategically- आणि मग त्यावेळेस मी आता वैचारिकदृष्ट्या तुम्ही माध्यमांतून माध- त्यावेळेस त्याला पत्र लिहून टाकलं, मरू नको, तुला तू जगलास तर लढा राहील, नाही तर हा. तुझा एक पुतळा जसा औरंगाबादच्या गोदावरीच्या ब्रिजवरती बांधलेला आहे, तसं एक पुतळा तुझा ह्या बाजूला दुसऱ्या बाजूला तुझा पुतळा उभा करावा लागेल. त्याच्या पलीकडे काय होणार आहे. पण या तुमचं शब्दात ऐकलं त्याला त्यांनी. पत्र लिहिलं तुमचं होतं ऐकलं त्यांनी. ऐकलं ना. हा तुमचं ऐकता येते. त्यांनी त्या वक्तव्यावरून हो 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 माघार घेतली. ऐकतात आहेत. असं आहे हां. की ही जी नवीन लिडरशिप उभी राहते, हा या नव्या लिडरशिपला तुम्ही गायडन्स केलं पाहिजे. बर. तुम्ही गायडन्स करू शकला नाहीत तर माझ्या अंदाजानं बरं, ही स्टील नॉट अ पॉलिटिकल ॲनिमल असं मी त्या ठिकाणी मानतोय. हं. तो इस्टॅब्लिश मराठा लिडरशिपला थ्रेट आहे का, हं. तर पूर्णपणे थ्रेट आहे, याच्याबद्दल दुमत नाही. हं. त्याच्यामुळे ते त्याच्या विरोधात असणं हे मी समजू शकतो. हा पण नॉन मराठा लीडर्स जे आहेत हा त्यांना जरांगे पाटलाची भीती वाटू नये. उलट त्यांनी त्याला गाईड करावं त्या ह्याच्यामध्ये. हे भुजबळांना सल्ला आहे. मी जसं म्हणालो मगाशी की ओबीसींचं जे काही आरक्षण आहे हा दॅट इज सेफ. आता हे ज्यांना कळू शकत नाही त्यांना काय सल्ला द्यायचा मी. बरं जरांगेंना काय सल्ला? जरांगेनं काही सल्ला नाही. आता त्यांनी हा ऐकलं माझं. त्यांनी असताना तो संघर्ष वाढवण्याचा जो भाग होता तो संपला. आता तो त्यांचा लढा चाललेला आहे, तो चालू द्यावा. ठीक आहे. थँक्यू सर. तुम्ही न्यूज 18 लोकमतच्या या मुलाखतीमध्ये आलात. अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे ते अतिशय अभ्यासू आहेत. कुठलाही शब्द इकडचा इकडे होणार नाही याची ते पूर्ण काळजी घेतात. आणि महाराष्ट्राच्या राजकारणात वादळ उठवणारही आणि वादळ शमवणारही असं हे व्यक्तिमत्व का म्हणालो हे तुम्हाला मुलाखत ऐकल्यानंतर नक्की कळलं असेल. आजच्या मुलाखतीमध्ये आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.